आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपल्याला रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेने जायचा बेत ठरला। पुढे आल्यावर या साहेबांनी तिकीट घेऊन पंचिंग करून पुन्हा परत दिलं। पुढे जाऊन मला आणखीन एका केबिन जवळ थांबावं लागलं। मी एकटा असल्यामुळे या केबिनमध्ये मला मार्गदर्शन करण्यात आले की तुम्हाला किती नंबरला थांबायचं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी 3 नंबरला जाऊन थांबलो। तर फायनली आपण ज्याची वाट पाहत होतो ते रज्जू मार्ग आले। हळूहळू रज्जू मार्ग किल्ल्याच्या दिशेने जायला लागले। तसे तसे रज्जू मार्गाची गती वाढायला लागली। गेली 15 वर्षे झाली मी रायगड किल्ल्यावर येतोय, पण रज्जू मार्गाने म्हणजेच रोपवेने जाण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला। कारण माझ्याकडे एकच दिवसाचा वेळ होता। त्या वेळेत मला किल्ल्यावरच्या बऱ्यापैकी वास्तू शूटिंग करायच्या होत्या। रोपवेच्या एका केबिनमध्ये 6 लोक बसण्याची परवानगी आहे, त्यापेक्षा जास्त नाही। जर तुम्हाला रिटर्न तिकीट हवे असेल तर 315 रुपये आकारले जातात। जर तुम्हाला येणे किंवा जाणे यापैकी एक तिकीट हवा असेल तर 225 रुपये आकारले जातात, सिंगल चार्ज। माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मीने रिटर्न तिकीट घेतले। तर फायनली मी किल्ल्यावर पोहोचलो। मी जेवढे व्हिडिओ शूट केले आहे ते आपल्या चॅनलवर अपलोड केले आहे, नक्की बघा। असे सुंदर व्हिडिओ आणि अनुभवाची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।